कोकणात मुसळधार पाऊस अद्याप सुरूच आहे। जगबुडी नदी धोक्याच्या पातळीवर आता गेल्याचं पाहायला मिळतं। जिल्ह्यातील अन्य 6 प्रमुख नद्या या इशारा पातळीवर आहेत। चिपळूणमधील वाशिष्ठी, संगमेश्वरमधील शास्त्री, लांजामधील काजळी, राजापूरमधील कोतवली आणि संगमेश्वरमधील बावनदी इशारा पातळीवर आहेत। जिल्ह्यातील अन्य 6 प्रमुख नद्या इशारा पातळीवरती आहेत। पावसाची मुसळधार सुरू आहे आणि जगबुडी नदीने धोक्याची पातळी आज तिसऱ्या दिवशी सलग या ठिकाणी राखलेले आपल्याला दिसत आहे। बाजूला जर बघितलं तर जगबुडी नदीचं जे पात्र आहे, या जगबुडी नदीच्या पात्रामधून आता अक्षरशः पाण्याचा लोंढा हा अरबी समुद्राच्या दिशेने जाताना आपल्याला पाहायला मिळतोय। जगबुडीच्या भरणे येथील आपण पुलावर उभे आहोत आणि या पुलावरून आपल्याला जे दृश्य दिसतंय ते अतिशय विराट रूप हे जगबुडी नदीने या ठिकाणी धारण केलेलं आहे आणि परिणामी आता संपूर्ण कोकणामध्ये ज्या अतिवृष्टीचे जे परिणाम आहेत ते आपल्याला दिसायला सुरुवात झालेली आहे। कोकणामध्ये अतिवृष्टीचा इशारा आणखी 3 दिवस अशाच प्रकारे हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिलेला आहे। नागरिकांनी सतर्क राहावं असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे। परंतु गेले 3 दिवस सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कोकणातलं जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालेलं आहे। अर्थचक्र जे आहेत ते ऐन गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी ठप्प झालेले आपल्याला पाहायला मिळते। बाजारपेठेमध्ये कोणतीही वर्दळ नसल्याने व्यापारी देखील हवालदिल झालेले आहे। पुढारी न्यूजसाठी अनुज जोशी, खेड, रत्नागिरी।